मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आपण व्हिडिओ असा बनवत आहोत की नारी सुवर्ण कशी ओळखायची. म्हणजे ही जी ब्रीड आहेत समोर दिसते तुम्हाला नारी सुवर्ण, ही प्युअर नारी सुवर्ण ही कशी ओळखायची. आणि ही ओळखायला जास्त काही अवघड नाही आहे. तर समोर स्ट्रक्चर वगैरे हे गावरांसारखंच असतं. याच्यात नारी सुवर्ण ही कोणालाही ओळखलं जाणार नाही आणि कोणाला ओळखू पण येणार नाही. तर जर आपल्याला नारी सुवर्ण खरेदी करायची तर शक्यतो आपल्या जो जवळचा व्यक्ती आहे त्याच्याकडूनच नारी सुवर्ण खरेदी करा. कारण की ही ब्रीड जी अशी आहे ती कोणालाही ओळखू येत नाही प्युअर नारी सुवर्ण आहे म्हणून. तर ही जर ओळखायची तर सोपं उदाहरण आहे, जी मेंढी असती तिने बघायची पिल्लं किती दिलेली आहे. जर मेंढीने 2-3 पिल्लं दिले असेल तर ही नारी सुवर्ण. नाहीतर मग पहिल्या वेताला तशी एकच देतात शक्यतो. पहिल्या वेताचं म्हणजे सगळ्याच नाही, काही देतात 2-2, 3-3, पण पहिल्या वेताला सुद्धा माझ्याकडे पहिल्या वेतानं एक मी 3 दिलेले आहे. तसं काही विषय नसतो. तर आपल्याला जर नारी सुवर्ण ओळखायची ना तर समोर दाखवतो तुम्हाला मी. अशा प्रकारे तिचं स्ट्रक्चर वगैरे लहानच असतं, म्हणजे जास्त काही मोठी नसती ती. बाकीच्या आपल्या ज्या गावठी मेंढ्या असतात यांसारख्या दिसणाऱ्या त्यांची तर स्ट्रक्चर हे मोठं असतं आणि यांचं जे नारी सुवर्णाचं हे लहान असतं. फक्त यांचं असं हे ओळखायचं म्हटलं तर प्युअर ब्रीड जर ओळखायची आपल्याला तर ही ब्रीड कशी ओळखायची. तर जो शेतकरी आहे त्यांच्या कोणाकडे आहे, जो नारी सुवर्ण फार्मर आहेत त्याच्याकडे तर बघायचं की त्या मेंढीनं पिल्लं किती दिलेली आहे. जर मेंढीने 2-3 पिल्लं दिली असेल, 2 कमीत कमी, तर ती नारी सुवर्ण. आणि ओळखायचं असं जर आपल्याला याच्यावरून स्ट्रक्चरवरून त्याच्यावरून ओळखायचं म्हटलं तर तुम्हाला दाखवतो मी की तुम्ही बघत असाल जी हे बघा मेंढी जी आहे, पण स्ट्रक्चर काही एवढं मोठं नाही आहे. मेंढी ही लहानच असते. ही बघा ही पण लहानच आहे. तर यांचे पाय वगैरे हे एकदम बारीक बारीक असतात. म्हणजे जास्त काही जाड पायाची बोन साईज वगैरे काही जास्त जाड नसते. बोन साईज ही कमीच असते. अशा प्रकारे सुद्धा आपण ओळखायची म्हटलं तर आपण ओळखू शकतो. आणि कलरचा जर विषय घेतला तर यांचं कलरवर कोणालाही ओळखू येणार नाही. हिचा कलर कसा आहे माहिती आहे का. कलर हा हिचा वेगवेगळा कलर असतो. कधी लाल पण येऊ शकतो, कधी पूर्ण ब्लॅक पण येऊ शकतो, कधी पूर्ण व्हाईट, म्हणजे बरेचसे असे कलर असतात. अशा प्रकारे तुम्हाला ही ब्रीड ओळखायची म्हटलं तर अशी ओळखलं जाईल. आणि समोर जो नर दिसतोय, जर आपल्याला नर खरेदी करायचा, नर ठेवायचा तर एक जुळ्यामधला तिळ्यामधलाच मेल ठेवा. कारण की इतर कुठलाही मेल ठेवून काही फायदा नसतो. अशा प्रकारे जर आपण नारी सुवर्ण ब्रीड खरेदी केली तर योग्य असं काही विषय नसतो. आणि हा जो नर दिसतो तुम्हाला, आपण तो 7 ते 8 महिन्याचा नर आहे आपला. अशा प्रकारे आपण नर पण ठेवायला पाहिजे. जो नर ठेवायचा आपल्याला तो एकदम कमी घ्यायचा तर कमी वयाचा घ्या आणि प्युअर नारीचा घ्या आणि जवळच्या व्यक्तीकडून घ्या. कारण की नारी सुवर्ण ब्रीड ही फसवणारे बरेचसे लोक आहे. आता मी जर एवढ्या मेंढ्यामध्ये एखादी यांच्यासारखी दिसणारी मेंढी आणून सोडली आणि एवढ्या कळपामध्ये एक जी मेंढी जर विकली मी ती, तर ती कोणालाही कळू शकत नाही. कारण की तशी पण बरेचसे लोक फ्रॉड करतात. पण तसं फ्रॉड न करता कधीतरी फ्रॉड केलेलं पकडले जातात. तर आपण तसं फ्रॉड न करता आपण जे लाईव्ह आहे आपल्याकडे ते विकायचं. नाही तर विकायचं म्हणलं मी विकू शकतो. या 10 मेंढ्या विकायच्या मला आणि त्यात तुम्ही 2 जरी आणून ठेवल्या यांसारखे दिसणार तरी मी विकू शकतो आणि घेऊ पण शकता माझ्याकडून. तर असे बरेचसे लोक आहे नारी सुवर्ण ब्रीडमध्ये फसवी करतात. तसं कोणीही फसू नका. तर जर तुम्हाला घ्यायचं मला तर वाटतं पिल्लं घ्या. पिल्लं घ्यायची तर त्या मेंढीची पिल्लं बघा, फार्मवर या, ती मेंढी किती पिल्लाला दूध पाजते ते बघा, तिची पिल्लं किती आहे, 2 आहे का 1 ते बघा. आणि अशा प्रकारे तुम्हाला ती ब्रीड समजेल. आणि अशी जर ओळखायची म्हटलं तिची जी खासियत म्हटलं तर ती कळणार नाही. कारण की याच्यामध्ये ना काही मेंढ्या थोड्या हायटेड पण असतात, काही कमी हाईटचे पण असतात. कारण की 2-3 ब्रीडचं क्रॉस केलेलं आहे. तर याच्यामुळं वेगवेगळ्या हाईटनुसार मेंढ्या पिल्लं जन्माला येतात. आणि कलरचा कोणताही कॉम्बिनेशन नाही, कलर कुठलाही असू शकतो. आता हा जो मेल दिसतोय याचं 7 महिने वय, तर याचं हाईट वगैरे वजन 40 किलोच्या आसपास, त्याचं वजन 40पेक्षा जास्त येईल. अशा प्रकारे वजन वगैरे शिंग हा एखाद्या मेलला शिंग पण येतात. आणि हा आपण नेमका सीड्समधून खरेदी केला आहे. आणि मेंढ्या जर बघायचं म्हटलं तर अशा प्रकारे जर आपण फार्मवर आलो, बघितल्या फार्मवरती त्यांची पिल्लं किती होतात ते बघितले, पिल्लं किती त्यांना सगळं बघून जर आपण खरेदी केलं तर आपली कुठलीही फसवणूक होणार नाही.
नाहीतर मग फसवणूक व्हायला काही लागत नाही. बरेचसे लोक असतात घ्यायला गडबड करतात, घेतल्यानंतर फसून जातात, मग पुन्हा त्यांची परेशानी होते. अशा प्रकारे बरेचसे लोक मी बघितलेले आहे, फसतानासुद्धा बघितलेले आहे आणि फसवणारेसुद्धा बघितलेले आहे. कारण की आपण बरेचशा दिवसापासून शेळी मेंढी पालन व्यवसाय करतो. शेळी पालनामध्ये सुद्धा बरीचशी फसवणूक होते. समोर दिसते आफ्रिकन बोर, लोक क्रॉससुद्धा प्युअर म्हणून विकतात. ज्या 75% 80% असतात, 90% त्या लोक विकतात प्युअर ब्रीड म्हणून. प्युअर आफ्रिकन बोर फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन सांगतात, विकून टाकतात. नवीनला काही कळत नसतं. नवीन लोक बरेचसे असे फसतात. तर त्यांनी फसायच्या आधी चौकशी करा, पहा, भेटा इकडं तिकडं. नाहीतर मग फसवणूक झाल्यानंतर काही त्याला इलाज नसतो आणि समोरच्यालाही आपण काही करू शकत नाही. त्याचं काय करणार आहे आपण? 10-20 हजारासाठी काय करणार आहे? त्याला पण आपण काही करू शकत नाही. तर त्याच्यासाठी आधीच आपण तयारीत असायला पाहिजे की फसवणूक कशी होते, प्युअर ब्रीड कशी ओळखायची, काय कसं ओळखायचं. तर अशा प्रकारे जर तुम्हाला आणखी बरीचशी अशी व्हिडिओ बघायची असेल तर माझ्या चॅनलवरती तुम्ही चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला पहिला व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच येईल आणि दिसेल. बरेचसे तुम्हाला जे काही प्रश्न असेल मेंढी पालनाबद्दल तर तुम्ही कमेंट करा. कमेंटमध्ये मला विचारा प्रश्न, आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवू आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा, तरच आपल्याला पूर्ण इन्फॉर्मेशन कळेल. धन्यवाद.